हॅलो, मी सुषमा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आत्तापर्यंतचा आपला फोरटक्सचा ब्लाऊजचं कटिंग डायग्राम कटिंग झालेलं होतं. तर आज आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तुम्हाला पण डायग्रामचं कटिंग करायचं आहे. नोटबुकमध्ये लिहायचं आहे, नोट लिहायचं आहे आणि डायग्राम करायचं आहे आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. चला तर आपला क्लास कंटिन्यू करू. उघडायचं आहे तुम्हाला. मध्यभागी कट करून घ्या. गळा रुंदीचा खुणा करून घ्या मागच्या भागाला. योगपट्टी वाढवून घ्या. आधी कट करा. आता इथे बघा अर्धा इंच वर घ्यायचे आणि आकार द्यायचा. मी सांगितले ते इथे अर्धा इंच वर घ्यायचे वरच्या साईडला. द्या आकार. ते कट करून घ्यायचे आपल्याला. कारण ते आकार का देतोय, हा जो टक्स घेतला ना की हे बाजू खाली जाणार आहे म्हणून थोडासा आकार द्यायचा आहे. असं नाही, असं लावा. ठीक आहे, घ्या कटिंग करून. ते कट करून घ्यायचे. ते नाही पाहिजे आपल्याला. ते स्ट्रेट कट करून घ्या योगपट्टीचं. योगपट्टी वाढवा मी सांगितली तशी. 1 इंच इथे कमी करायची योगपट्टी. ती हे बघा इथे बघा मी 1 इंच कमी केले. ती 1 इंच कमी करून का कमी केली ती, तो पुढचा टक्स देणार आहे तेव्हा आपली योगपट्टी मोठी होणार म्हणून ती कमी करून घ्यायची आत्ताच. आणि तिथे एक लाईन करून घ्या. खालच्या पेपरवर लाईन करून घ्या. लाईन करून घ्या पूर्ण अशी एक उभी लाईन करून घ्या. आधी लाईन करून घ्या उभी. खालून जो स्ट्रेट आहे ना तिथून वरच्या साईडला 1 इंच खुणा करा. बरोबर आहे. त्या साईडला पण 1 इंच वर खुणा करा म्हणजे तुमचे स्ट्रेट येईल. आता योगपट्टी ठेवा तिथे. ती जी 1 इंच कमी करायची ती खुणा आपली पुढे घ्या. कमी करायची आहे ना योगपट्टी. ह्या लाईनवर घ्या बस. आणि 1 इंच जी खुणा केली तिथपर्यंत घ्या. खाली घ्या योगपट्टी. खाली घ्या अजून 1 इंचावर घ्या ना खुणा केली तिथे. बरोबर. आता आकार द्या वरच्या साईडला. खाली नको, वरच्या साईडला आकार द्यायचा आहे. खाली आपल्याला ती पूर्णच घ्यायची. कटिंग करून घ्या. पुढचा मुंडा कट करून घ्या आणि पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. शोल्डर डाऊन केलंच नाही. करा.
2 पॉईंटचं अंतर, 2 पाव इंचाचं बस. हा कट करायचा असा कोण नाही करायचंय, स्ट्रेट येऊ दे ते. हा जो आहे ना पेंद्या, हा आपल्याला आतल्या साईडचा आकार पाहिजे, म्हणजे हा इथून असा कट करा, इथून हळू कट करा. मागचा भाग काढायचा आहे. मागच्या भागाचं हे अर्धा इंच कट घ्या, करायचं आहे तुम्हाला. लाईन करून आधी हां, मागचा गळा टाकायचा आहे. मागचा भाग समोर ठेवा, ते बघा. आठ आहे गळा. अडीचच घ्यायचं. हां, गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. वरून पण का? हां, वरून पण. जेव्हा आपल्याला पसरट करायचं असेल तर ही वाढवायची, आपल्याला पसरट करायची नाही आहे, 2.5च घ्यायची. वरच्या साईडला 2.5 वर खुणा करा. शोल्डर डाऊन पण करा. इकडे खांद्याला सरळ लाईन येऊ दे, इकडे वर. तेच ते तुम्ही घेतली तीच लाईन अशी करा. डाऊन करायचं. डाऊन. अशीच. हां, पण ह्या टोकाला इकडं करायची का अशी? हां, एवढी 2 पॉईंटचं अंतर आहे ना गळा रुंदीच्या तिथून. हां, बस. 2.5 इंच कुठे येते बघा ते. नाही, ते मग बस. आकार द्या गोल. 1 इंच घ्या. हे जे क्रॉस करतो ना आपण, 1 मिनटं, हे जे क्रॉस करतो ना, हे अंतर आणि हे अंतर सेम पाहिजे, म्हणजे तुमची क्रॉस लाईन इथे यायला पाहिजे मध्यभागी. आकार द्या. तसा येईल द्या. कसा पण जसा येतोय तसा द्या, राऊंड केल्यावर. बस. टक्स घ्या, मागचा टक्स. तर नाही, आधी हे पेपर घ्या जवळ. हां, 2 इंच मार्जिन सोडा. मध्य काढायचं आहे. आणि वरच्या साईडला पण एक 3.5 वर खुणा करा, म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन येईल. हां, थोडंसं 3 इंचावर खाली घ्या, अजून थोडं खाली घ्या. हां, हाईटला घ्या. किती बघा आहे तो? 4 इंच आहे ना हाईटला. मी लिहिलं नाही, चेक करा. 4 इंच हाईटला घ्या.
अर्ध्या इंचावर खुणा करा आणि टक्स करून घ्या. ठीक आहे. भाई कटिंग करायची आता. इथे समोर ठेवा जरा. कोणती घ्या. कोणची किती 8 जोडलेली बाजू तुमच्या साईडला करा, म्हणजे तुम्हाला माप टाकायला समजते. अशी पोझिशनमध्ये ठेवा म्हणजे माप टाकायला कळणार. आता हाईट टाकणार ते सांगा मला. 8 ना. हां. वरच्या साईडला एक लाईन करून घ्या, नाहीतर परत कन्फ्यूज होणार. तर खाली घेऊ का आपण? खाली घेऊ कोणचं ते? तिथून हाईट मोजा. दोन कडे खुणा करून घ्या. ह्या साईडला पण करून घ्या. नाही, आधी हाईटची खुणा करून घ्या. कोणत्या हाईटची? 8 इंच ह्या साईडने परत खुणा करून घ्या एक. आणि तिथे इथं केली ना. तुमचा पेपर क्रॉस असेल तर करा 8 इंचावर. थोडंसं पुढे करा, आपला घेर यायला पाहिजे त्या मापामध्ये. कुठं पुढं? इकडे ह्या साईडला घ्या असं. तिथे घेर घ्या, घेरचं माप घ्या. घेरची खुणा करा आणि तेवढीच आडवी लाईन करा. 7.5 आहे ना हे? बघा, पहिला 8 तुमचे पुढे गेलेत ना, तसं. इथून 8 मोजायचं का? हां, मुंडा खोली 2.5 टाकायचे. भाईचा मुंडा, भाईची घडी. भाईची घडी किती घेणार? भाईची घडीचं माप टाका आधी, नंतरच लाईन करा. हां, 8ची खुणा करा. 8 कशी काढली आपण? छातीचा चौथा भाग. घ्या. आता भाईची घडी आणि भाईचा घेर जोडा. भाईची घेर आणि भाईची घडी जोडा. इथून पण काढायचं, याचा पण काढायचा. नाही, याचाच जो काढायचा आहे मध्य ना, बाईच्या घडीचा मध्य काढायचा आहे, तोच वरच्या साईडला खुणा करायची आहे, जो येणार आहे तोच. तर 8 नाही, 8च्या तिथून 8चा मध्य 4 येईल बघा. वरच्या साईडला 4 वर खुणा करा, मध्ये काढा. 8 नको, 4 वर करा. मध्य पाहिजे आपल्याला, 8ची तिथं नाही काय करायचे. तिथून पाऊण इंच खालच्या साईडला करा खुणा. अजून एक खुणा करा. आता आकार द्यायचे. घेर जोडून घ्या आधी स्केलने. घेर आणि घडी जोडून घ्या. घेर आणि घडी जोडून घ्या ना, ते घेर, भाईचा घेर. हां, द्या आकार.
बरोबर. पुढे येऊ दे अजून राऊंड शेप. हां. वरच्या लाईनीला नाही, ते बरोबर आहे पोझिशन, फक्त डॉटला टच होऊ दे. अजून फिरवा. बरोबर आहे. घ्या. खाली करा. बरोबर आहे. उलटा करा त्याला. थोडासा राऊंड शेप यायला पाहिजे. घ्या परत. बस बरोबर आहे. दुसरा करा. तसंच पुढे सरकवायची, फक्त कर्व शेप पुढे सरकवायचं. बरोबर आहे. घ्या. बस झालं. ठीक आहे. कटिंग करून घ्या. हां, तिथून करायचं आहे. इथे बघा, एक मिनटं. हा, इथे कोण नाही झाला पाहिजे. हा आपला आकार असा असा गोल आकार दिसला पाहिजे, कोण नाही झाला पाहिजे. घ्या. इथून हा पहिला वरचा आकार कट करून घ्यायचा आहे. हां. आता बघा, बाई अशी दिसते बघा. हा तुमचा पुढच्या साईडचा मुंडा आहे, हा मागच्या साईडचा. तर आपली बाई रेडी आहे, मागचा भाग रेडी आहे. मागच्या भागाचं हे कट करायचं राहिलं, कट करून घ्या. वरच्या साईडला अर्धा इंच करायचं आहे, का ते टक्स घातल्यावर वर जाणार आहे, तर तिथे कट करून घ्या अर्धा इंच. हां, बस. कटिंग करून घ्या. ते क्रॉस केले ते पण कट करायचे. शोल्डर डाऊन केलाय ते कट करून घ्या. घ्या. तुमचा मागचा भाग रेडी झालाय, बाई रेडी झाली. पुढचा भाग बघू. योगपट्टी घ्या. कपड्यावर ठेवायचे, कटिंग करायचे. ठीक आहे. ही जोडलेली बाजू घ्यायची आहे तुमच्या साईडला आणि आकार लावायचे. कसे सांगते मी. इथं बाही ठेवायची किंवा तिथं बाही ठेवू शकता, कसं पण. आणि बाही ठेवताना हे असं, ही बाजू ह्या साईडलाच ठेवायची, या अशीच ठेवायची, अशी नाही ठेवायची, म्हणजे एक्स्ट्रा कपडा आपल्याला ह्या साईडला मिळून जाईल. तिथे मागचा भाग आणि गळा आपला ह्या जोडलेल्या बाजूवर यायला पाहिजे, नेहमी तसंच ठेवायचे. हा आपल्याला जोडलेली बाजू काढायची आहे मागचा भाग, म्हणून जोडलेल्या बाजूवरच ठेवायचे. आणि हा तुम्ही इथे ठेवू शकता. तर कपडा पण चेक करायचा आहे, क्रॉस वगैरे आहे तर हा आपला स्टेटमध्येच आहे. तर क्रॉस वगैरे असेल तर त्याला नीट करून घ्यायचं आहे. योगपट्टी आपल्याला डबल काढायची आहे, तर ही इथे आपल्याला एक सिंगल निघणार आहे. तर मी डबल कशी फोल्ड करून काढायची ते दाखवते. तर इथेच काढायची, पण आता ही नका काढू. इथे डबल इथे असं ठेवायचं आहे आणि इथे म्हणजे आपली खाली एक निघणार आणि इथे ते सांगते मी. हे चॉकने आखून घ्या.
असं ठेवल्यावर गळा रुंदी पण एकदा चेक करायची आपली 2.5 इंच आहे का नाही. मागच्या बाजूची बघा एकदा मेजर टेपने 2.5 इंच आहे का गळा रुंदी. ठीक आहे. योगपट्टीची पुन्हा करा कशी सांगते मी. योगपट्टी आखून घ्या ही अशी. बस त्यानंतर ही अशी ही जी लाईन केली आहे ना त्या लाईनवरच ठेवून घ्यायची. परत आखून घ्या म्हणजे आपली डबल योगपट्टी निघणार. थोडंसं खाली घ्या थांबा. बस साईडला करा. सगळे भाग कटिंग करून घ्या. कपड्याला ना पिनअप करून घ्यायचं आहे. आता हा कॉटनचा आहे त्यामुळे हलणार नाही आहे. नाहीतर पिन करून घ्यायचं आहे आणि असं हलवायचं नाही आहे. तुम्ही उठायचे आणि कट करायचे. हलवू नका तसा. ते राहू दे. क्रॉस आहे ते निघून जाऊ दे तिकडे त्या साईडला. हां मधून कट नाही करायचं आहे आपल्याला ते. हां तिथून कट करायचं. हळू हा तिथे. खालचा कपडा साईडला करा बघा. टक्स खुणा करून घ्या. हां पेपरवरची थोडासा दिसेल असं ठेवा आणि लाईन टक्स खुणा करा. आता आपल्याला इथे हा मध्याकडनं हे अंतर काढायचं आहे. तर तुम्ही पाहिजे तर हे असं करू शकता. कैची द्या. या टक्सचा टोक आहे ना तिथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे. नाहीतर होल करून घ्यायचा आहे असा. आणि चॉकने मार्क करायचे. थांबा.
ते बघा, हा एक स्केल आहे मध्ये. स्केलने आखून घ्या. हा इथपर्यंत. जास्त वाटते ना. हा, ते चुकून झालंय, नीट करा. 1.5 इंचाचं अंतर करा. ते थोडंसं पुढे, अजून पुढे थोडंसं, एक लाईन पुढे. ठीक आहे. डार्क करून घ्या म्हणजे आपल्याला दुसऱ्या भागावर पण काढता येईल. त्यानंतर बघा, हे असं बस बस. त्याला असं थोडं डार्क करून घ्यायचं आहे. आणि समोरासमोर ठेवायचा आहे आपला भाग आणि असं एकमेकावर ठेवायचे हे बरोबर आणि असं करून घ्यायचे. तर हे डार्क करून घ्या. स्केलने करा, नाही तर मागच्या भागावर पण सेम तसंच करून घ्या. टक्स. हा डायरेक्ट पण तुम्ही घेऊ शकता. 3.5 अंतरावर खुणा करायची आणि वरच्या साईडला 3.5 अंतर घ्या आणि उभा 4 घ्या. वरती 3.5 आहे का नाही ते पण चेक करायचं आहे, नाही तर क्रॉस होऊ शकतो. तिथे तुमची लाईन यायला पाहिजे. 1.5 इंच ह्या साईडला गेली. घ्या. दुसऱ्या साईडला पण करा. हेच ओपन करा. फोल्ड करा. टॅप करा. डार्क करून घ्या. स्केलने करा पाहिजे तर. हुकलूकच्या पट्ट्या काढायच्या आता आपल्याला आणि क्रॉस पट्ट्या. हुकलूकसाठी पट्ट्या किती लागणार तर पट्टी काढायची. तर हा आपला मापाचा ब्लाऊज आहे. तर इथून मोजायचं आहे आपलं हे किती आहे. तर बघा, ही आपली पट्टी हुकलूकची किती आहे. रेडी आपली 7 आहे. तर आपल्याला 7.5ची पट्टी काढायची आहे. म्हणजे तुम्हाला कन्फर्म पुढच्या गळ्याचं माप भेटून जाईल. तर 7.5ची पट्टी काढायची आहे. अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायला जाणार आहे. तर ह्याला काजे आणि बटन आहे. काजे तयार करायला आपल्याला 2.5 इंचाची पट्टी काढायची आहे आणि ह्या पट्ट्या डबल घ्यायच्या आहेत. तर आपल्याला काजेसाठी 2.5 इंचाची पट्टी काढायची आहे आणि
बटन लावण्यासाठी 4.5ची, म्हणजे ती जी दुमड पट्टी असते ती 2.5 इंचाची काढायची आहे आणि वाढीव पट्टी असते ती 4.5ची काढायची. तर हाईटला आपल्याला बघा 7.5 घ्यायचे. तर द्या मी खुणा करून देते तुम्हाला. 7.5 हाईट घ्यायची आहे आणि 2.5 इंचाची पट्टी काढायची. तर इथे बघा, इथे आपलं 7.5 येते. इथून 2.5 इंच खुणा करते मी, 2.5 येते. तर या पट्ट्या आपल्याला डबल घ्यायच्या आहेत, हुक लूपच्या पट्ट्या. सिंगल पट्टी नाही लावायची आहे. तर इथेही तुम्ही कटिंग करून घ्या. थांबा 1 मिनिट. घ्या. हां, ही 2.5 इंचाची आहे. ही आपल्याला अशी डबल करून लावायची आहे. ही काजेपट्टी झाली. आणि तुम्हाला हाईटला 7.5 2 खुणा करून घ्यायच्या, म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन येणार. आणि 4.5ची काढायची ही पट्टी. ही वाढीव पट्टी आहे. तर ही अशी डबल करून आपल्याला लावायची आहे. तर इथे बघा 4.5 7.5 इथे कट करा. हे असं घ्या. त्यानंतर बघा, या 2 पट्ट्या झाल्या. क्रॉस पट्टे काढायचे आहेत कपड्यात. ते इथे आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. हे 2 कपडे आहेत, ते सिंगलच घेऊ, नाहीतर घालणार कपडा. स्केल द्या. हा तुमचा सरळ आहे, कपडा ओढून बघायचा आहे. हा तुमची सरळ आहे कपडा, आणि हा पण असा आडवा आणि उभा सरळ आहे. तर यामध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. तर क्रॉस अशा पकडायच्या आहेत. त्या क्रॉस जेव्हा गोल बाजूला आपण पट्ट्या लावतो ना, त्या क्रॉसेस काढायच्या असतात. आणि इथून आपल्याला 1.5 इंचावर खुणा करून क्रॉस काढायचे आहेत. तर इथून 1.5 इंच खुणा करा आणि 3-4 पट्ट्या काढायच्या आहेत, याच्या आणि त्याच्या. हां, 1.5 इंच. तिथून 1.5 इंच. लाईन करून घ्या. हां, 1.5 इंच खुणा करा. आता या मी 1.5 इंचावर सांगितलं, मग 1.5 इंच पण कमी करायचं आहे तुम्हाला. दुमडपट्टी आता आपण दुमडपट्टीच करणार आहे. यापेक्षा 1/2 इंच कमी होणार आहे. आणि जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला 1 इंचाचीच पट्टी लागणार आहे, 1.5 इंचाची पण लागणार नाही. नको, राहू दे, घ्या कट करून. त्याला पण खुणा करून घ्या क्रॉसवर. आता याला कशा केल्यात त्याच. हां, सेम. हां, घ्या. इथून 1.5 इंचावर इथे एक खुणा करा, म्हणजे स्ट्रेट लाईन करता येईल. आखून घ्या. क्रॉस होते. 1.5 इंचावर खुणा करा.
कटिंग करून घ्या. लाईनवर कट करा, कमी जास्त नका करू. इथे असं कट करून घ्या. त्याकडे आपलं बघा पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. पट्ट्या क्रॉस लागणार आहे त्या पण कटिंग झालेल्या आहे. तर स्टिचिंग आपल्याला पुढच्या क्लासमध्ये बघायचं आहे. तर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि ज्यांना शिकायचं असेल त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.